नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी 10 ते 15 मिनिटात होणारी भाजी आपल्या मुलांच्या डब्यासाठी बनवत आहोत. ती पण तोंडल्याची भाजी झटपट होते. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. इथे मी तोंडली घेतलेली पावशर आणि मी या पद्धतीने मागची पुढची बाजू काढून घेणार आहे तोंडलीची आणि छान या पद्धतीने पीस करून घेणार आहे. म्हणजे अर्धे करून या पद्धतीने मी लांब लांब खापा करून घेतलेले आहे. इथे मी सर्व तोंडली कापून घेतलेली आहे. मस्त अशी उभी उभी खापा केलेली आहे. आणि जास्त गर्द लाल असेल ते घेणार नाहीये मी, म्हणजे त्यांनी काय होतं आपली भाजीची जी चव असते ती बदलते, म्हणून जास्त गर्द लाल असेल तर घ्यायची नाही. नॉर्मल असेल तर चालेल. चला तर आता प्रथम आपण फोडणी घालून घेऊया. इथे मी कढईत ठेवून घेतलेले आहे. कढई छान तापली की तेलही घालून घेतलेले. थोडस अगदी थोडं आपल्याला जिरा घालून घ्यायचंय. जिरा फुललं की आपण जे तोंडली कट करून ठेवलेली होती ती तोंडली घालून घेते. तोंडली आपल्याला छान परतून घ्यायची आहे. तेलावर आपल्याला छान परतून घ्यायची आहे तोंडली. तोंडली परतत आहे तेच आपल्याला थोडस अगदी मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. 5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायची आहे तोंडली. झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं तोंडली परतून घ्यायची आहे. झाकण ठेवून घेते. 5 ते 6 मिनिट झालेले आहे. आपल्या तोंडली ही परतत आलेली. इकडे मी कांदा कट करून घेतलेले उभ्या साईजचा या पद्धतीने. टॅमॅटो उभे कट करून घेतलेले आहे. कढीपत्ता थोडासा 5-6 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहे. आता फोडणी घालून घेऊया. इकडे तोंडली छान परतून झालेली आहे बघत असाल तर. आता तोंडली काढून घेणार, त्याच कढईमध्ये फोडणी घालणार आहोत. सर्व तोंडली काढून घेतले, त्यातच घालते तेल. तेल घालून घेतलेलं आहे, त्यात घालणार आहोत मोहरी. मोहरी छान फुलली की आपल्याला घालायचे जिरं. जिरं घालून घेऊया आणि त्यातच घालणार आहोत ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता. कांदाही लगेच घालून घेणार आहोत आपण. आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 मिनिटांनी आपला कांदाही छान असा तांबूस रंगावर आलेला आहे. आता टॅमॅटो घालून घेणार आहोत आपण. टॅमॅटो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यातच मी थोडस मीठ घालून घेते. आपण तोंडली परतताना मीठ घातलेलं आहे, त्याच हिशोबाने आपल्याला मीठ घालायचंय. अगदी थोडस मीठ घालून घेतलेलं आहे मी. आणि छान टॅमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपला टॅमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे 1 मिनिटानंतर. आता आपण सुके मसाले घेतलेले आहे. इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथं हळद घेतलेली आहे. आणि एक आपल्याला मॅगी मसाला पॅकेट लागणार आहे. प्रथम आपण सर्व तोंडली घालून घेणार आहोत. आपण काढून ठेवलेली सर्व तोंडली घालून घेतलेली आहे. मिक्स करून घेते. सर्व सुके मसाले सुद्धा त्यात घालून घेणार आहे आणि 1 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. सर्व मसाले मी मिक्स करून घेतलेले. अगदी थोडंसं आपल्याला पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे, म्हणजे एक घोटभर पाणी आपल्याला घालून घ्यायचं. या पद्धतीने पुन्हा एकदा मिक्स करून 2 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढून बघूया तर मस्त असं आपली झालेली आहे तोंडलीची भाजी. आता सर्वात शेवट घालणार आहोत मॅगी मसाला आणि मिक्स करून पुन्हा 1 ते 1.5 मिनिटं आपण झाकण ठेवून घेणार आहोत. 1 ते 1.5 मिनिट झालेले. आता आपण भाजी बघूया. अतिशय मस्त अशी आपली भाजी झालेली आहे आणि आपण जे मसाले एकदम परफेक्ट घातलेले आहे. खूप छान असा सुगंध दरवळत आहे. तर मस्त झालेली आहे आपली भाजी. बघत असाल 10 ते 15 मिनिटात आपली भाजी तयार झालेली आहे. अगदी मस्त आणि झटपट अशी झालेली, टेस्टी सुद्धा खूप झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा आणि आपली रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.